उन्हाळ्यात तुम्हालाही काहीतरी थंड प्यायचं आहे? मग ही मँगो मस्तानी घरच्या घरी नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे, खूप कमी साहित्य आणि खूप झटपट होते. चला तर बघू कशी बनते ही. इथे मी मध्यम आकाराचे 2 आंबे घेतलेले आहेत. छान पिकलेले आणि गोड आंबे आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता जो आपण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे तो घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये. 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घातलेला आहे. उकळवून पूर्णपणे थंड केलेलं फ्रीजमधलं अर्धा ग्लास दूध घातलेलं आहे. पेस्ट बनवून घेऊया. तर 2 ग्लास घेतलेले आहेत. प्रत्येकी 1 चमचा आंब्याचा गर घातलेला आहे. भरपूरसे ड्रायफ्रूट्स घालायचे त्याच्यामध्ये आणि आपण जी बनवून घेतलेली जी पेस्ट आहे ती घालणार आहोत. अर्धी पेस्ट आत्ता घालायची आहे, अर्धी नंतर घालायची आहे. याच्यावरती आपण आता ॲड करणार आहोत आईस्क्रीम. तर मी इथे 2 चमचे गच्च भरून आईस्क्रीम घातलेले आहे. परत पेस्ट ॲड करणार आहोत. एवढ्या मिश्रणामध्ये आपले 2 ग्लास बरोबर 2 ग्लास मस्तानी तयार होते. इथे मी परत आईस्क्रीम घातलेला आहे. इथे तुमच्या आवडीनुसार हवी तेवढी आईस्क्रीम घालू शकता. त्याच्यानंतर आपण याच्यावरती काही सजावटीसाठी परत ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घाला. मी इथे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले होते आणि ते मी घातलेले आहेत. खूप झटपट होते, खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात होते. लहान मुलंही बनवू शकतील एवढी सोपी रेसिपी आहे ही. उन्हाळा आहे, आंब्याचा सीझन आहे, मँगो मस्तानी तर झालीच पाहिजे. तर नक्की करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही मँगो मस्तानीची रेसिपी. अशाच छान छान व्हिडिओजसाठी, रेसिपीजसाठी स्वामी टिफिन रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये.